डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरांनी काम बंद केलं आहे आणि त्यासोबतच आता त्याचा परिणाम शस्त्रक्रियेवर सुद्धा जाणवायला लागला आहे। कारण त्यांच्या 500पेक्षा जास्त डॉक्टरांनी जो काही काम बंद केलं आहे तब्बल 2500 रुग्णांवर याचा परिणाम झाला आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे, म्हणजेच आजही याचा परिणाम जाणवतोय। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर मोठ्या संख्येमध्ये डॉक्टर जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। त्यांनी ही मागणी केलेली आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या परिवाराला न्याय मिळायला हवा, दुसरं म्हणजे त्या घरच्यांना मोबदला मिळायला हवा आणि जी काही एसआयटीची स्थापना केलेली आहे त्यावर हे डॉक्टर्स जे आहेत ते संतुष्ट नाही आहेत। त्यामुळे मोठी संख्या जी आहे त्यामध्ये डॉक्टरांची पाहायला मिळते। डॉक्टर या ठिकाणी रॅली काढतात आणि रॅलीच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला न्याय हवा आहे आणि न्यायासाठी ही जी लढाई आहे त्यांनी सुरू केलेली आहे। राज्यभरामध्ये यांचं काम बंदचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय आणि हा परिणाम पाहत असताना दुसरीकडे कुठेतरी वेदनादायी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। ही त्यांची रॅली निघालेली आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडून। काय दादा काय सांगाल, तुमची जी रॅली आहे ती निघतीये, काय तुमची भावना? तर आमची भावना अशी आहे की आम्ही गेले 10 दिवस झाले सरकारला निवेदन देऊनही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नसून त्यामुळे आम्ही काल ओपीडी बंद केलेली आहे आणि आज आमची जनजागृती रॅली आहे की लोकांनाही कळलं पाहिजे की आमची जे ओपीडी सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत त्या आम्ही का केलेल्या आहेत आणि जे रुग्णांना जो त्रास होत आहे त्यासाठी सर्वस्व सरकारच जिम्मेदार आहे। ह्या आमच्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत आपल्या जनतेपर्यंत पोहोचवत आहे। बरं, जनतेपर्यंत पोहोचवत आहे मागणी, सरकारपर्यंत देखील पोहोचवत आहे। मॅडम काय मागणी आहे तुमची? संपदाताई मुंडेंना लवकरात लवकर न्याय मिळावा ही आज आमची मागणी आहे। मागचे 10 दिवस झाले आम्ही यासाठी प्रयत्न करतोय, तरीही आत्तापर्यंत ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही आहे। आज आम्ही ओपीडी सर्व्हिसेस बंद ठेवण्याचा आज दुसरा दिवस आहे। जर अजूनही याच्यावरती पाऊल नाही उचलण्यात आले तर आयपीडी सर्व्हिसेस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसही बंद केल्या जातील। बरं, परंतु याचा परिणाम रुग्णांवर होतो। रुग्ण कुठं काल 2500 रुग्ण कुठेतरी त्यांना सेवा मिळालेली नाही आहे, मग काय सांगा? कधीतरी काही गोष्टी काही पावलं आपल्याला उचलावी लागतात। हे आम्हाला सुद्धा खूप दुःखद आहे की आम्हाला हे पाऊल उचलावं लागतं आहे, पण न्यायासाठी काही गोष्टी आम्हाला कराव्या लागत आहेत। बरं, आपण पाहताय मोठी संख्या जी डॉक्टरांची या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि यांची भावना जी आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही आहे। काय सांगाल, रुग्णसेवेवर परिणाम जाणवायला लागलेला आहे। मोठी संख्या जी आहे छत्रपती संभाजीनगरातील या रुग्णालयामध्ये येते। 2500 कारचे रुग्ण होते, आजही रुग्ण येतील, परिणाम जाणवेल आणि तुम्ही म्हणता शस्त्रक्रिया देखील बंद ठेवतो आम्ही, काय नाही? मी डॉक्टर चैतन्य डवरे, माड प्रेसिडेंट, आपलं GMCS संभाजीनगर। आपल्या इथे फक्त आपण ओपीडी सर्व्हिसेस बंद केलेले आहेत। आपल्या सगळ्या इलेक्टिव्ह सर्व्हिसेस आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस हे अद्यापही चालू आहेत। रुग्णसेवेवर ओपीडी सर्व्हिसेससाठी दुष्परिणाम जाणवेल, पण आम्ही आधी 5 दिवस संप केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही काळ्या फिती बांधून 3 दिवस कामही केलेलं आहे। त्यानंतर आम्ही कॅन्डल मार्चही काढला आहे, पण एवढं सगळं करूनही सरकारने जेव्हा आमची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही ओपीडी सर्व्हिस बंद करायचं आम्ही पाऊल उचललेलं आहे। त्यामुळे जी काही हानी होत आहे, जरी झाली असेल रुग्णसेवेवर, ती संपूर्णतः ही सरकारची जबाबदारी आहे। त्यामुळे त्यांनी आमच्याकडे आमच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर ते मागण्या मान्य कराव्यात आणि मृत व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा व्यक्त केली जाते। एकीकडे रुग्णावर याचा परिणाम देखील होतोय, मात्र दुसरीकडे जे काय होतं त्याला सरकार जबाबदार आहे ही भावना जी आहे ही डॉक्टरांची पाहायला मिळते। तर दुसरीकडे संपदा मुंडेला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा असाच कायम ठेवणार ही प्रतिक्रिया जी आहे ती डॉक्टरांच्या बोलण्यातून किंवा डॉक्टरांच्या प्रतिक्रियेतून जाणवत आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।